नमस्कार, रुपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी एक वेगळी रेसिपी दाखवते। ही नॉनव्हेजची रेसिपी आहे। ॲक्च्युली हे ह्याला वजडी म्हणतात। आज आपण वजडी फ्राय बघतोय। आपण आता यामध्ये हळद टाकायचे 2 चमचे, नंतर धने पावडर टाकायचे 2 चमचे, गरम मसाला टाकायचा 1 चमचा आणि मीठ टाकायचं आहे 1 चमचा मोठा। आता इकडे आपण कुकर ठेवलाय। कुकरमध्ये आपण 1 चमचा तेल टाकले। त्यामध्ये आपण हे चक्रीफूल टाकायचं आहे आणि हे दालचिनी आहे। या वजडीचा थोडासा उग्र वास असतो ना, तो वास घालवण्यासाठी आपण हे खडे मसाला टाकतोय आणि ही वेलची आहे। आणि हे ना हे शहाजिरे आहेत। शहाजिरे वास खूप सुंदर असतो, सुगंध। त्यामुळे आपण हे शहाजिरे थोडेसे असे क्रश करायचे आणि यामध्ये टाकायचे आहेत। कढीपत्ता टाकायचा आपण आणि भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे स्वच्छ धुवून आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली वजडी आहे। ही भरपूर छान धुवावी लागते। 7-8 या कुकरच्या शिट्या काढायच्या त्याच्या। खायला खूप सुंदर असते ही। आता गरमी कमी झाली, पाऊस सुरू झालाय म्हणून दाखवते। आपण असं छान एकजीव करून शिजवून घेतलेलं आहे। शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 मोठे ग्लास पाणी ओतायचं आणि 5-6 शिट्या काढायच्या त्याच्या। गरम पाणी ओतायचं यामध्ये गरम पाणी ओतायचं। अशा प्रकारे ही वजडी आपण 7-8 शिट्या देऊन कुकरमधून शिजवून घेतलेली आहे आणि आपण बाहेर काढून ठेवलेली आहे। आता त्यामध्ये इकडे आपण हे ठेवलंय, टोप ठेवलाय। त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता चांगला भाजला म्हणजे त्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा, टमाटे टाकायचे आणि ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे। मसाला वाटून घेतलाय। हा मसाला आहे। ह्यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून टाकलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे। कांदा टमाटा व्यवस्थित भाजलेला आहे। आपण त्यामध्ये हा वाटलेला मसाला ॲड करायचा आहे। तर मसाला छान भाजून झालेला आहे आणि हा आमचा स्पेशल घाटी मसाला आहे। मी आता त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे 2 महिन्यापूर्वी। तो आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे। छान तेल सुटलेलं आहे त्याला। आता आपण ही शिजवलेली वजडी त्यामध्ये ॲड करायची आहे। छान हलवून त्यावरती थोडंसं झाकण लावायचं आहे। बघा छान अशी चमचमीत वजडी फ्राय तयार झाली आहे। त्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकायचा वरून आणि कोथिंबीर टाकायची आहे। माझ्या वडिलांची फेवरेट अशी ही डिश आहे। ही डिश माझ्या वडिलांना मी समर्पित करते। वजडी खायला खूप पौष्टिक अशी असते। माझ्या वडिलांनी त्या वैजयंती मला हे नाव असं दिलं होतं।
कोण पाहुणे वगैरे आले म्हणजे आम्ही कोडमध्ये बोलायचो वैजंती मला. अशी चमचमीत अशी वजडी फ्राय तयार झालेली आहे. ही माझ्या वडिलांना खूप आवडायची. माझे वडील आता आहेत नाहीत, पण ते गमतीने या वजडीला वैजंती मला म्हणायचे. आज त्यांच्यासाठी मी ही वजडीची रेसिपी खास बनवली त्यांच्या आठवणीने. तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. परत भेटूया एका नेक्स्ट रेसिपीसह. तोपर्यंत बाय.